दूधगंगा पतसंस्थेच्या कर्मचारी बांधवांचा पगार वाढवून श्री विठ्ठलराव चासकर यांनी 70वा वाढदिवस साजरा केला. पगारवाढ केल्याने आनंदी झालेल्या कर्मचारी बांधवांनी सोन्याची अंगठी चासकर यांना सप्रेम भेट दिली. ती अंगठी आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते चासकर साहेबांना यावेळी देण्यात आली. Happy birthday to you. Happy birthday to you. श्री विठ्ठलराव चासकर साहेबांचा वाढदिवस आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आनंदी वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दूधगंगा पतसंस्थेच्या सभागृहात अतिशय ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भाऊ पाटील नवले यांनी चासकर साहेबांचा 71वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात दिमागदार सोहळ्याने साजरा करण्याचा संकल्प यावेळी केला. या प्रसंगी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील चासकर साहेबांवर प्रेम करणारे जीवाभावाचे स्नेही उपस्थित होते. पक्ष कुठलाही असो, राजकीय मतभेद कितीही टोकाचे असोत, परंतु सुखदुःखात आणि सार्वजनिक उपक्रमात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वजण एका व्यासपीठावर येतात हे महाराष्ट्रात फक्त अकोल्यातच दिसू शकते, असे गौरवोद्गार श्री विठ्ठलराव चासकर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. आपल्या अकोले तालुक्याची ही संस्कृती इथून पुढे देखील अशीच अबाधित राहिली पाहिजे. नवीन पिढीला हे विचार प्रेरणादायी आहेत, असे चासकर यांनी यावेळी सांगितले. पत्रकार निरंजन देशमुख, लोकमान्य वार्ता, अकोले. सर्वच पक्षविरहित प्रेम करणारी सगळी मानवी तुमच्याबरोबर आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायला. खरं तर आयुष्यात तुमचं माहिती आहे का, तुम्हाला अशी आनंदी लावली म्हणजे आपली किडनी डोनेट करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात उभारी दिली. आणि खरोखर आयुष्याचं तुमचीच पण की समाजासाठी तुमची कार्यकिर्द खरं तर मला अनुभवायला नाही भेटली, पण गुरुजींकडनं ऐकायला भेटते. त्यातून तुम्ही सभापती गुरुजी आणि दरम्यान तुम्ही गावाला जायचे आणि चाकोरी बाहेर जाऊन जे काम करायचं, शब्द द्यायचा, ते आधी शब्द द्यायचा, काम नंतर पूर्णत्वाला आणायचं, अशी तुमची सगळी कामाची पद्धत होती. निश्चितपणानं त्याचा फायदा त्या अकोले तालुक्यातील जनतेला झाला. तिच्या यानं आणि त्यातूनही सावरून मला याचा आनंद आहे. मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना कधी असं मला आजार आहे आणि व्यक्त करताना कधी ऐकलं. तसं चासकर साहेबांना जेव्हा भेटतो तर त्यांनी आतापर्यंत कधी काढला नाही किंवा समोर चहा आला तर चहा घेऊन टाकतो. असं म्हणत नाही की मला शुगर आहे मग मी कशी येणार, मॅडम लक्ष बाहेर गेले घरी पाळत असतात, परंतु कसं होतं म्हणजे हे कोण करू शकतं. तर ज्यांनी लोकांसाठी समर्पित करून घेतल्याने लोकांची भावना ती आपली भावना आहे असं समजतात, स्वतःला झोपून काम करतात. साहेब असं तुमचं सगळं मोठं आयुष्य आहे. परत एकदा तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी मी या उपस्थितांच्या वतीने तालुक्याच्या वतीने माझ्या लहानपणी परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तरी पण ते अतिशय संयमी आणि अतिशय स्पष्ट संयमी, तर त्यांच्या इतका माणूस संयमी माणूस मी नाही पाहिला. कारण 27 वर्ष त्यांच्याबरोबर आहे. 95 इलेक्शन तर अगदी आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि त्यावेळेचेच आम्ही खरे तर राजकारणात आलेली मंडळी आहोत. इतका संयमी माणूस, इतका सांभाळून घेणारा माणूस आणि इतका त्यांचे कष्ट घेण्याची तर आता एकही दिवस म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही. पण आम्ही 22-23 दिवस सकाळी पिचड साहेबांनी जेवढे दौरे केले तेवढेच दौरे आम्ही केले. पिचड साहेबांनी जेवढी गावं पाहिली तेवढीच गावं आम्ही पाहिजे, दोघांनी पाहिली. त्यांच्याबरोबर मी एकही दिवस खावा केलेला नाही. जेवण देखील पिचड साहेबांबरोबरच केलं. आता त्या जेवणाच्या आवेळी हा सगळा जो त्यांचा शारीरिक जो त्रास आहे हा सगळा राजकारणाचाच परिपाक आहे. हा जरी हे जरी खरं असलं तरी पण त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही. जे काय होईल ते होईल. मग त्यांनी संध्याकाळचं जेवण रात्रीचं जेवण दुसऱ्या दिवशी सकाळी असं देखील खूप वेळा झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या तब्येतीवर जरी परिणाम झाला असला तरी ते आजही आमच्याबरोबर आहेत, आमच्याबरोबर राहतील. आणि एकाताराच काय तुम्ही ते एकाताराच करणारच आहे. आम्ही एक अतिशय चांगला दर्जेदार कार्यक्रम आम्ही करणार आहोत. कारण एकातारा कार्यक्रम जशी मागच्या दोन्ही कार्यक्रमांची सूत्र
मनकर साहेबांकडे होती, तर 71ची सगळी सूत्र आम्ही आमच्याकडे घेणार आहोत, हे त्यांच्या साक्षीने घेणार आहोत. असं काही नाही तर त्यांना डावलून आम्ही घेणार आहोत. आम्ही त्यांच्या मदतीनं राहू, पण अतिशय दर्जेदार कार्यक्रम 71चा आम्ही करणार आहोत. अतिशय जो मोठ्यात मोठा नेता आम्हाला जो मिळेल, जो आणता येईल, तो आमच्या ताकदीत बसेल, तो असा मोठा नेता या तालुक्याला मार्गदर्शन करेल असा नेता आम्ही आणणार आहोत. त्यांची 71च काय 81 करण्याचं भाग्य आम्हाला लाभो, त्याच्यात स्वार्थ आमचा असा आहे, कारण तोपर्यंत आम्ही टिकावं असा देखील आमचा अर्थ आहे. तर हे भाग्य आम्हाला मिळो. 71 केलं आम्ही 81 कारण मी 51 केली, बैरवाडीला तिचा साक्षीदार आहे. 61 केली, तिचा साक्षीदार आहे. 61 तर तुम्हाला खोटा वाटेल, वावरात गेली, वावरात वादळ किती काय किती त्याचा तपास नाही, पण 61 चांगली झाली. 71 आम्ही चांगली करणार आहोत. 81 देखील करू आणि त्याचे साक्षीदार वसंतराव मनकर म्हटल्याप्रमाणे आपण सगळेजण राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अभिष्ट चिंतन पुन्हा एकदा त्याला मी आपल्या सासकर साहेबांना करतो आणि मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, जन्मशुभी पतसंस्थेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र मोदी, त्याचबरोबर आवर्जून या तालुक्याचे लोकप्रिय आमदार लहामटे साहेब या कार्यक्रमाला आले. आम्ही चौधरी साहेब आणि पाटील आम्ही खरं तर आमच्या वेगळ्या कामाला गेलो होतो मेळाव्याच्या, पण योगायोगाने म्हटलं आपला उद्या वाढदिवस आहे, आपण डॉक्टरांना बोलवावं आणि त्या पद्धतीने आम्ही निमंत्रण दिलं. आणि डॉक्टर हे निश्चित करून आलेले आहे की जो शब्द देतील ते पाळतात. पुन्हा आम्ही डॉक्टरांना म्हणून आमचा वाढदिवस मोठा नाही बरं का, ते मोठा असू नाही तर छोटा असू मी येणार म्हणजे येणार, अशा पद्धतीनं ते आज शब्दाप्रमाणे या ठिकाणी आले. या कार्यक्रमासाठी माननीय मनकर साहेब, मारुतकर, आमच्या संघाचे चेअरमन नवसाहेब अत्तोरे, बी कॉन्स्टेबल मनकर साहेब, कोटकर, मंदावणे, चौधरी साहेब, सावंत साहेब, धुमाळसाहेब, शिंदे साहेब, त्याचबरोबर पाटील नवले, या कार्यक्रमाचे अध्यक्षच आहे ते रणजित साहेब, सर्वच पतसंस्थेचे आमचे फेडरेशनच्या निमित्तानं आलेले तालुक्यातील पतसंस्थेचे चेअरमन मॅनेजर आणि आमच्याही पतसंस्थेचे चेअरमन मॅनेजर कर्मचारी बंधू आणि भगिनी, चुकून कोणाचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी माझ्या वतीने मी तर काही फार बोलणार नाही, कारण इथं सर्वांची भाषणं झाली, त्या सगळा माझा परिचय झाल्यासारखाच. माझं जे काही चारित्र्य काही 70 वर्षामध्ये काय आहे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक सगळ्याच बाबतीत, त्यात ह्या कार्यक्रमात बोलताना मी पहिल्यांदा डॉक्टर मी आमच्या मंडळीचं अभिनंदन, आणि हे माझं दुसरं सत्र चालू आहे. पहिलं सत्र तशा अर्थाने संपलं होतं, पण पुन्हा ते परमेश्वरीच्या कृपेनं आणि तिनं किडनी मला दिली म्हणून या ठिकाणी मनकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा या ठिकाणी आज आहे असं म्हटलं तरी आहे. म्हणून नुसतं किडनी देऊन मी थांबायला पाहिजे खऱ्या अर्थाने जर जास्तीत जास्त जगायचं असेल तर, परंतु तो विचार काय माझ्या डोक्यामध्ये येत नाही. माझ्या डोक्यात थांबणं ही गोष्टच मला मान्य नाही. उलट मी म्हणतो का आपण बाहेर तुमच्या माझ्यामध्ये जर गेलो तर माझं आयुष्य वाढेल, असं माझी मानसिकता आहे आणि त्याच दृष्टीनं माझा प्रवास चालू. मला बरेच लोक म्हणतात साहेब तुम्ही थांबा, होऊ नये, कशाला फिरता, कशाला हे करता, तर मी त्यांना सांगतो मी बाहेरही फिरलो तर जे व्हायचं ते होणार आहे त्या दिवशी, आणि घरातही बसलो तर जे व्हायचं ते होणार. त्याच्यापेक्षा आहे तोपर्यंत जेवढं आपल्याला समाजाचं काम करता येईल त्या माध्यमातून केलं पाहिजे, अशा दृष्टीनं माझा आजही प्रवास चालू. तर मी राजकारणामधल्या काळात थांबवलं होतं. मनकर साहेब त्याच्यानंतर पाटील बोलले की यांना जो त्रास झाला आहे तो हा राजकारणाचा झालेला आहे. खरं आहे की डायबिटीसच्या माणसाला वेळेवर गोळ्या वगैरे मिळाल्या नाही, जोड मिळाला नाही, तर त्याची शुगर वाढणे, कमी होणे, BP वाढणे आणि अशा त्रासामुळं ते
मला डायबिटीसमुळेच माझी किडनी खऱ्या अर्थाने फेल झाली आणि ती पुन्हा डोनेट झाल्यामुळं मंडळी निघालो पुन्हा माझा प्रवास सुरू झाला. आता माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये खरं तर मनकर साहेब, भाऊ पाटील, आमचे बंधू सस्कर यांनी सगळं सांगितलं. पण माझा जन्म बैरवाडीत झाला, मी पहिला मेंदुरीचा सरपंच झालो, वाडीचं गाव झालं, त्या गावाचा मी पुन्हा सरपंच झालो, माझी मंडळी त्या ठिकाणी सरपंच झाली, माझा भाऊही सरपंच झाला. जवळजवळ 30 वर्षे त्या गाडीचं आणि गावाचं राजकारण आम्ही करत होतो. आणि इकडे अकोल्यातला माझा प्रवास असा होता की संघात डॉक्टर मी कामाला लागलो सुपरवायझर म्हणून. पगार 300-400 रुपये पगार आणि मंडळीला बी आम्ही नंतर शिकून कामाला लावलं, तिला 300 रुपये पगार. कुटुंब मोठं, 5 भाऊ 1 बहीण, अशा ह्या सगळ्या कटाकटी आणि असणारी अवस्था त्यावेळच्या काळामध्ये आम्ही सहन केली आणि शेवटी हळूहळू सगळ्यांना शिकून आज आमची मुलं डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी ऑस्ट्रेलियात आहे, माझा भाऊ हेडमास्टर आहे, मॅडमही हेडमास्टर होत्या, आमच्या डॉक्टरची मंडळी बी डॉक्टर आहे, आमच्या प्राध्यापकाची मंडळी देखील लॅबचं काम करते आणि एक मुलगा जो ऑस्ट्रेलियाला आहे त्याची मंडळी देखील तिचं कामाला आहे. म्हणजे कुटुंब असं हे बसून नाही, फक्त कशामुळं, फक्त शिक्षणामुळं. शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, शिक्षणाने माणसाच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही आणि या पद्धतीनं शिक्षणाच्यामुळं मी आज या ठिकाणी माझे सर्व कुटुंब कामाला आहे आणि त्या कामाला असल्यामुळं कोणालाही अडचण आज तर सध्या काही अडचण नाही. मग हळूहळू थोडीशी माझी परिस्थिती आता पुन्हा आजाराच्या बाबतीत बोलतो मी, तर ती चांगली होत चालली. बरेच जण विचारतात तुमची तब्येत, मी प्रत्येकाला म्हणतो चांगली तब्येत आहे, कधी पोट दुखलं तर म्हणणार नाही मी का डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे. जसे पवारसाहेब काही सांगत नाही तसं आपण का घराणे करायचे मला पुढं नाही. घराणे करून काही उपयोग होत नसतो, आपण आपलं समर्थ राहावं, जीवन जगावं. आणि म्हणून आता डॉक्टरांच्या यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा माझा राजकीय प्रवास सुरू झाला आहे. संघाचा संचालक आहे, कॉलेज जर घेतलो आता डॉक्टर आता तुमचे निर्णय घेतले त्यावेळेला काय व्हायचं माझा पूर्वी अध्यक्ष होतो, आता पुन्हा उपाध्यक्षाच्या माध्यमातून राजकीय प्रवास सुरू झालेला आहे. अजूनही काही काही होईल पुढे ते आता आम्ही बरोबरच आहोत डॉक्टर आम्ही. पण बऱ्याच वेळेला मनकर साहेब, गोरख शेख असे फार माझे दोस्त आहेत पूर्वीच्या ह्याच्यामध्ये. फार विजय वागचौरे असू द्या नाही तर अजित नवले असू द्या, त्यांना जर बोलवलं असतं ही सगळी मंडळी कार्यक्रमाला आली असते. तसं मला मनकर साहेब म्हणले यांची कला अशी काही वैभव पिक्चरांनी डॉक्टर सुद्धा एका व्यासपीठावर येतील माझ्यामुळं, म्हणजे माझ्या कार्यक्रमासाठी, राजकारणासाठी नाही. तेव्हा मी असं मानतो की आपण शेवटी माणूस, माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे. वेळेला शत्रुत्वाचे असं राजकारण तर त्या वेळेला बघता येईल. रोजच ते घेऊन चाललं तर काही माणसाच्या जीवनात आनंद कधी मिळणार नाही, कायमच माणूस दुःखी राहील. आणि म्हणून सगळ्यांशी सारखं वागावं. मनकर साहेब तुम्ही जे बोलले त्याप्रमाणे या तालुक्याची एक वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत कम्युनिस्ट, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप कोणाच्याही ठिकाणी जर राष्ट्रवादीचा एखाद्या कार्यकर्त्याचं जरी लग्न असतं, साखरपुडाचा निमंत्रण आलं तर कार्यकर्ते सगळे कम्युनिस्टाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला सुद्धा जाणार, भाजपच्या जाणार आहे. हा फार महत्त्वाचा तुम्हाला सांगतो तालुक्याच्या नेत्यांचा गुन्हे. नाही तर खाली तुम्ही जर गेला ना संगमनेरपासून, पार्टी म्हणजे पार्टी, जर गेला आणि दुसऱ्या दिवशी जर कळलं ना तर त्याची हजमतच होती. मी माझ्या डोळ्याने पाहिलेले भाऊसाहेब थोरातांच्या यांच्या राजकारणाच्या पद्धती. आपल्या इथं नाही, आपण गरीब माणसे, आपण एकमेकात जातो, ही चांगली गोष्ट आहे. आणि पुन्हा तत्वाने उभं राहतो राजकारणामध्ये. पुन्हा मग तडजोड नाही गुरुजींसारखी आणि डॉक्टरांसारखे सुद्धा. गुरुजींचे डॉक्टरांचे स्वभाव सारखेच आहे, फक्त डॉक्टर आक्रमक आहेत आणि गुरुजी थोडे सौम्य आहे. पण हरकत नाही, त्याचा उपयोग आज डॉक्टरांना झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये. पुन्हा एकदा मी माझ्या लाईफमध्ये घरगुती असू द्यात, तालुका पातळीवरचे असू द्या, अनेक संस्थेनं मी तुमच्या कृपेने कामं केली. कॉलेजचा असेल, संघाचा असेल, राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल, काँग्रेसचा अध्यक्ष असेल, त्या पद्धतीनं आमच्या संस्था प्रतिष्ठान असेल, अशा सर्व ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने मला कामाची संधी मिळाली आणि त्या मिळालेल्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हाही संधी मिळाली तर निश्चितपणे त्याचं सोनं करण्याचा आपल्या तुमच्यासाठी मी प्रयत्न केले आणि
एकच सांगतो की आपण 17व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात. विशेष मुनकर साहेब कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही मित्र पहिल्यापासून असल्यामुळे ते असतात आणि इतके जवळ आम्ही फक्त 30 वर्षे एकमेकात राहिलो की जशी पूर्वी सावंत शिंदेची लोक समजायची तसे लोक म्हणायचे चासकर म्हणतांची. कारण राजकारणात सुद्धा किती वर्ष एकत्र राहावं की जे 30-35 वर्ष माणसं आपल्याबरोबर राहतात. म्हणजे आपली कुठेतरी संघटन शक्ती चांगली कौशल्य आहे, आपण जुळून घेतो. सगळ्यात महत्त्वाचं ॲडजस्ट होतो. हे सगळ्यात काही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि अशा स्वभावाचा माणूस शेवटी अजातशत्रू होतो. अशी काही माणसं आपण पाहतो. पण अजातशत्रूचं आपल्याला भाग्य मिळणार नाही कारण आपण वेगळ्या राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीनं आपण राहतो. परंतु ठीक आहे, आपण सर्वजण आलात. मला तुम्ही सर्वांनी मला विष्णुचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माझं अभिनंदन केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय भारत.